हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना थेट अमेरिकेतून. माझ्या मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की मी कशी काळजी घेते त्या माझ्या लँडलॉर्ड आंटीची. तर आता मी त्यांना व्हीलचेअरवरती कसं बसवलं आणि व्हीलचेअरवरून त्यांना बेडवर कसं शिफ्ट केलं, त्या होयर मशीनचा मी कसा उपयोग करते ते मी आज दाखवणार आहे. तर त्यांना मी ऑलरेडी बसून झालेलं आहे व्हीलचेअरवरती बेडवरून. तर त्यांना मी आता थोडंसं लोशन लावत आहे आणि थोडी त्यांची एक्सरसाइज करत आहे. आणि त्यानंतर मग मी माझ्या छोट्या मुलीलाही खेळवत आहे मध्येच, कारण की ती पण आहे तिथे. तिला एका चेअरवर बसवलेलं आहे. ती जी डायनिंगची चेअर आहे छोटी, तर त्याच्यावरती मी तिला बसवलं आहे. तर ती आपली टी व्ही बघत एन्जॉय करत आहे आणि मी इथं माझं काम करत आहे. तर हे असं खूप छान. मलासुद्धा आधी ही काही कामं मी केली नाही आहेत. मी पहिल्यांदाच कामं करते, कारण की चिलीच्या लाईफमध्ये आणि अमेरिकेच्या लाईफमध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. चिलीमध्ये एकदम रिच लाईफ वाटत होती, पण तिथे माझ्याकडे कामाला बाई होती आणि आता इथे मी स्वतः काम करते, कारण की ते कामाला बाई मिळत नाही. आणि इकडच्या बायकांचं, कामाला येणाऱ्या बायकांचा पगार ऐकला तर असं वाटतं की नको रे बाबा, त्यापेक्षा आपण जी 4 कामं केलेली बरी आहेत. एवढा पेमेंट आहे इथे. आणि मी कोणतंही काम करायला लाजत नाही. माझ्या आईने मला असं शिकवलं नाही की कोणतं कामं आपल्यासाठी कमीपणा घ्यावा. ज्या कामाने आपलं घर परिवार चालतो ते काम आपल्यासाठी लाख मोलाचं आहे. आणि खूप छान वाटतं मला ही सेवा करायला. आणि मी त्यांच्या त्या नर्स येतात, त्या नर्सचं काम बघून मी पूर्णपणे शिकलेली आहे की कसं काय करायचं. त्यांना फिजिओथेरपिस्ट येतो हप्त्यातून 2 वेळा. ते एक असं वाटतं कोणीतरी आहे आपलं, म्हणजे मोठा माणूस आहे. बोलतात ना, थोडा मोठा माणसं असतात त्यांचा थोडा आधार असतो. तर ते खूप छान वाटतं आणि असं वाटतं की आपलंच कोणीतरी आहे. तेवढंच ते जीवही लावतात माझ्यावरती. मी दिसली नाही की एकदम त्यांचा जीव वर खाली होतो. सारखे म्हणतात, दर्शना तू इथे थांब. मला असं कुठे बाहेर जरी जायचं असेल ना, तरी मला पहिलं त्यांचं टेन्शन येतं. कधी मला माझी पर्सनल कामं असतात, जसं लॉयरकडे जा, कुठे डॉक्टरकडे जा, तर माझा पूर्ण दिवस बाहेर जातो, कारण की लांब आहे सगळं. आणि मग मी त्यांना सांगून गेली ना, तर ते जेवत पण नाहीत. मग मला विचारावं लागतं फोन करून, त्या जेवल्या का? तर बोलणार नाही जेवली. मग मी त्यांना आल्यावरती ओरडते, तुम्ही का नाही जेवत आहे? मी आल्यानंतर मी त्यांना खूप ओरडते. मग असं नाही चालत ना, गोळ्या घ्यायच्यात तुम्हाला, जेवा. आम्ही काय कुठे जात नाही आहे तुम्हाला सोडून. मग ते आले की मग मला बघून एकदम रडायला लागतात आणि मलाही रडवतात. अशा आहेत या. खूप हळव्या मनाच्या आहेत, खूप छान आहेत. अशा स्ट्रिक्ट पण आहेत त्या. जेवढं स्ट्रिक्ट, आधी खूप स्ट्रिक्ट आहेत त्या, म्हणजे त्यांचा स्वभाव जसाच तसं पाहिजे. पण आता जेव्हापासून त्यांना लागलं आहे तेव्हापासून त्या शांत झालेल्या आहेत. आता माझं पूर्ण काम झालेलं आहे. त्यांना व्यवस्थित बसवून मॉलिश वगैरे करून एक्सरसाइज करून ते बघू शकता मी त्यांना बसवलं कसं आहे ते. ना आता माझ्या मुलगी रडायला लागलेली आहे, तर आता मला तिला घ्यायचं आहे. तर मग मी जाऊन आता हात वगैरे वॉश करणार. बघत व्यवस्थित त्यांना एकदम त्यांच्याशी गप्पा मारत आपलं चालू आहे माझं. त्यांनाही आवडतं असं मग सांगत बसतात प्रत्येक गोष्ट, पुराण्या काळातलं काय झालं काय नाही, इकडच्या तिकडच्या आपल्या गप्पा मारतात. आणि मग मी तिकडं, माझी मुलगी बघा आता रडायला लागली, तर मी आता जात आहे. त्यांना म्हटलं मी आता जाते, बेबी रडते म्हणून. तर माझी सगळी कामं झालेली आहेत आणि आता मला जायचं हात धुवायला, कारण की तिला घ्यायचं आहे. आणि आता ही कमरेची सीट मी का लावली आहे त्याचं तुम्हाला आत्ता कळेल मी का लावलेली आहे. ती खास सीट आहे, बेबी सीट आहे. तो कुठला कमरपट्टा नाही आहे, तो बघू शकता. तिला असं कमरेवर घेऊन मग मी पूर्ण दिवसभराची कामं करते. खेळून आपलं चालू असतं. ते बघा डान्स चालू आहे तिचं, गाण्यासोबत तिच्यासोबत, कारण की रडत होती तर तिला मी हसवत होती नाचून. तर असा माझा पूर्ण दिवस जातो, सॅटर्डे संडेचा, पूर्ण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.